नमस्कार मित्रांनो, बुकलाईटमध्ये तुमचं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो रायगडावरील भव्य राज्याभिषेक 6 जून 1674. गागाभट्ट, सुवर्णसिंहासन आणि हिंदवी स्वराज्याचा अभिमान. पण इतिहासात एक असा मुद्दा आहे ज्याबद्दल फार कमी लोक बोलतात. ते म्हणजे शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक. आणि हाच विषय अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणारं पुस्तक म्हणजे डॉक्टर साळुंखे यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक. पण या विषयात जाण्यापूर्वी आपण आधी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहायला हवं. कारण स्वराज्य उभा करणं ही साधी गोष्ट नव्हती. महाराजांनी अनेक शत्रूंशी संघर्ष करत, अनेक संकटांवर मात करत स्वराज्याची स्थापना केली. मित्रांनो, हे फक्त युद्ध नव्हतं, तर गुलामगिरीत अडकलेल्या जनतेला स्वाभिमान देण्याचं कार्य होतं. आणि हे महान कार्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील असंख्य गुणांमुळे शक्य झालं. महाराज अत्यंत बुद्धिमान होते. शहाजी महाराजांनी त्यांना अनेक विद्या शिकवल्या. त्यांनी अनेक भाषा आणि लिपी आत्मसात केल्या. जिजाऊंनी त्यांच्या मनात स्वराज्याचं स्वप्न रुजवलं, तर शहाजी महाराजांनी राजकारण आणि प्रशासनाची दृष्टी दिली. महाराजांच्या व्यक्तिमत्वात चारित्र्य आणि सामर्थ्य, शील आणि पराक्रम, धैर्य आणि संयम यांचा अद्भुत संगम होता. त्यांच्याकडे नेतृत्व होतं, व्यवस्थापन होतं, दूरदृष्टी होती, राजकीय शहाणपण होतं. मुलकी आणि लष्करी प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती. न्याय देताना त्यांनी कधी धर्म, जात किंवा पद पाहिलं नाही. त्यांच्याकडे संकटातून उभं राहण्याची ताकद होती आणि भविष्यासाठी आराखडा तयार ठेवण्याचं कौशल्यही होतं. अशा विविध गुणांनी संपन्न असलेले शिवाजी महाराज राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत राजा बनले. आता सामान्यपणे आपण पहिल्या राज्याभिषेकाबद्दलच ऐकत आलो आहोत. तो वैदिक पद्धतीने झाला आणि काशीचे विद्वान गागाभट्ट यांनी तो विधी केला होता. पण त्या काळात एक मोठा प्रश्न उपस्थित केला जात होता. शिवाजी महाराज खरे क्षत्रिय आहेत का? आज हे ऐकून धक्का बसतो. पण त्या काळात वर्णव्यवस्था आणि जातीय श्रेष्ठत्व इतकं प्रभावी होतं की स्वराज्य उभं करणाऱ्या राजालाही स्वतःची पात्रता सिद्ध करावी लागत होती. साळुंखे या पुस्तकात सांगतात की काही ब्राह्मणांनी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. कारण त्यांच्या मते महाराज क्षत्रिय वंशाचे नाहीत. म्हणूनच महाराजांचा वंश शोधण्यात आला. राजस्थानातील सिसोदिया घराण्याशी संबंध जोडले गेले आणि नंतर वैदिक पद्धतीने राज्याभिषेक झाला. पण कथा इथे संपत नाही. पहिल्या राज्याभिषेकानंतर काही घटना घडल्या. जिजाऊंचं निधन झालं. काही अपशकुन झाल्याचं बोललं गेलं. काही धार्मिक आक्षेप उपस्थित झाले आणि याच पार्श्वभूमीवर महाराजांनी पुन्हा एकदा राज्याभिषेक करून घेतल्याचं या पुस्तकात मांडण्यात आलेलं आहे. हा दुसरा राज्याभिषेक वैदिक नव्हता, तर तांत्रिक किंवा शाक्त पद्धतीने झाला होता, असं लेखक सांगतात. आता इथे पुस्तक अधिक महत्वाचं होतं कारण साळुंखे यांच्या मते हा दुसरा विधी केवळ धार्मिक नव्हता, तो सामाजिक आणि राजकीय संदेश होता. शिवाजी महाराज फक्त एका वर्णाचे राजे नव्हते, ते संपूर्ण रयतेचे राजा होते. त्यांना राज्याची वैधता फक्त धर्मसंस्थेकडून नको होती, तर जनतेकडून सुद्धा हवी होती. हे पुस्तक एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडतं. महाराजांनी धर्माचा वापर सत्तेसाठी केला नाही, तर स्वराज्य मजबूत करण्यासाठी केला. हे पुस्तक भावनिक गौरवकथा सांगत नाही. यात बकरी, ऐतिहासिक साधने, संदर्भ, विद्वानांची मतं आणि तर्क यांच्या आधारे मांडणी करण्यात आली आहे. म्हणूनच हे पुस्तक वाचताना अनेक वेळा आपल्या मनातील पारंपरिक इतिहासाला धक्का बसतो. काही लोकांना हे पुस्तक अत्यंत संशोधन आधारित आणि डोळे उघडणारं वाटतं, कारण ते प्रश्न विचारायला शिकवतं. तर काहींना ते वादग्रस्त वाटतं, कारण ते प्रस्थापित इतिहासाच्या चौकटीला आव्हान देतं. पण एक गोष्ट नक्की, हे पुस्तक शिवाजी महाराजांना अधिक मोठ्या आणि व्यापक दृष्टिकोनातून समजून घ्यायला भाग पाडतं. महाराज फक्त तलवार चालवणारे योद्धे नव्हते, तर सामाजिक वास्तव समजणारे, राजकारण जपणारे आणि परिस्थितीनुसार निर्णय घेणारे दूरदृष्टीचे शासक होते. म्हणून जर तुम्हाला फक्त जय भवानी जय शिवाजी म्हणत थांबायचं नसेल, तर त्या घोषणेच्या मागचा इतिहास समजून घ्यायचा असेल, जर तुम्हाला लोकप्रिय इतिहास आणि संशोधन आधारित इतिहास यातील फरक जाणून घ्यायचा असेल आणि जर तुम्हाला प्रश्न विचारत इतिहास वाचायची सवय लावायची असेल, तर डॉक्टर साळुंखे यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक हे पुस्तक आपण सर्वांनी नक्की वाचायला हवे. कारण इतिहास फक्त गौरवासाठी नसतो, तो समजून घेण्यासाठी असतो. त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचा आणि तुमची मतं कमेंटमध्ये चर्चेसाठी नक्की शेअर करा.